वैष्णवी हगवणे विषय असेल किंवा गौरी गर्जे विषय असेल, या विषयातून जर महाराष्ट्र काही शिकला असेल तर अतिशय उत्तम, अन्यथा आपण अधोगतीच्या मार्गावर जात आहे हे मात्र निश्चित. अशा विषयांवर समाज कधी सुधारणार आहे आपल्याला कळत नाही. ह्या दोन विषयात नक्की काय झालं आणि आपण कुठंसं जग राहिलं पाहिजे याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आहे. असे व्हिडिओ नेहमीच आपण करत असतो. मला नेहमी असंही म्हटलं जातं की तुम्ही मुलांच्या बाजूने व्हिडिओ करता, तर तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघत नाही. आपण म्हणणं आहे की ज्या मुलांवर अन्याय झालेत त्यांची मात्र आपण परखडरित्या बाजू घेत असतो. तसंच आता अन्यायग्रस्त असलेल्या विषयांवर पण आपण व्हिडिओ टाकत असतो. व्हिडिओ नक्की बघा आणि त्यासाठी हा व्हिडिओ पण बघा आणि आपले सगळे व्हिडिओ नेहमी पाहत राहण्यासाठी, मोफत पाहत राहण्यासाठी मराठी कायदा चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे किंवा आजचा जो आपला विषय आहे तो विषय फार मी कॉम्प्लिकेटेडमध्ये जाणार नाही, कारण की त्याच्यावर जेवढी हवी तेवढी, जेवढी नको तेवढी स्वचर्चा न्यूज चॅनलला झालेलीच आहे. दोन विषय आजचे आहेत. महत्त्वाचे दोन विषय कोणते आहेत की वैष्णवी हगवणे या विषयात जर आपण काय झालं पाहिलं तर वैष्णवी हगवणे हे प्रकरण ते बहुधा थोडंसं लव प्लस अरेंज होतं. मग लव प्लस अरेंज मॅरेज असताना त्या लग्नामध्ये फॉर्च्युनर गाडी दिली गेली, सोनं दिलं गेलं, चांदीची ताटं गेली गेली आणि या गोष्टीनंतर आपल्याला कळतं की मागणीवरून दिल्या गेल्या. दुसरा गौरी गर्जे विषय होता. त्या गौरी गर्जे विषयामध्ये काही लव्ह मॅरेज नव्हतं, काही नव्हतं, चौकशी नीट झाली नव्हती आता असं म्हणता येईल. परंतु अरेंज मॅरेजमध्ये अनेक गोष्टी दिल्या गेल्या होत्या. मोठ्या प्रमाणात लग्न करण्यात आलं होतं. बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये पण हुंडा म्हणून दिल्या जातात आणि ह्या हुंडा म्हणून दिलेल्या दोन्ही लग्नांचा शेवट काय झाला तर या दोन्ही अभागी मुलींची आत्महत्या झाली. आणि ज्यावेळेस गौरी गर्जेचे अभागी वडील ज्यावेळेस सांगत होते की एखाद्या गरीबाला मुलगा द्या, मुलगी द्या, परंतु अशा घरी देऊ नका, याच्याशी मी सहमत आहे किंवा अर्धसहमत आहे म्हटलं तरी हरकत नाही. कारण की माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने प्रत्येकाच्या लेवल पाहूनच स्थळ द्यावं आणि घ्यावं सुद्धा. मुलामुलींना पण माझा हाच सल्ला असतो की लव्ह मॅरेज करताना तुमची लेवल सेम पाहिजे. 19-20 चलता है लेकिन लेवल सेम चाहिए. लेवल सेम असण्याचे अनेक फायदे होतात, पुढच्या आयुष्यात होतात, पुढच्या चालीरीतीत होतात, पुढच्या प्रथात होतात. कारण की आता बाकीच्या गोष्टी न पाहता लेवल पाहणं, लेवल सेम असणं अत्यंत गरजेचं आहे. कास्टमध्ये करावं नाही करावं हे बद्दल माझी मतं वेगळी असतील, तुमची मतं वेगळी असतील. पुरोगामी, सुधारलेल्या पुरोगामी या सगळ्यांची आणखीन मतं वेगळी असतील. पण त्यात पण मला वाटतं की ठीक आहे, बघायचं बघा, नका बघायचं नका बघू, परंतु आर्थिक लेवल, सामाजिक लेवल, राहणीमान हे मात्र एकदम सेम पाहिजे, परफेक्ट पाहिजे. तर हे झालं की लेवल सेम असावं का नसावं लग्न करताना वगैरे वगैरे. परंतु या जर सर्व प्रकरणातून आपण मेन शिकणार असेल आणि तेवढा खास छोटासा संदेश देण्यासाठी मी हा व्हिडिओ मित्रांनो केलेला आहे की सर्वात प्रथम हे पाहणं गरजेचं आहे की आपल्याला लग्नामध्ये काही मागणी होत आहे का. तर मित्रांनो, माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला अशी मागणी तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये केली जात असेल मुलाच्या बाजूकडून तर त्याचा व्हिडिओ बनवा. व्हिडिओ बनवून त्या लोकांना कुठंतरी एका कॅफेला बोलवा आणि चांगलं चोपा. ह्या हुंडा मागणाऱ्या घरात मुलगी अजिबात द्यायची नाही, तिला बायको म्हणून पाठवायचं नाही. चांगलं चोपायचं आणि मग द्यायचं पॉलिटिशियनला. कारण पोलीस किती करतील आणि ती शिक्षा किती देतील याच्याबद्दल माझा आता अवघडच म्हणजे विश्वास किती राहिलाय सांगता येत नाही. परंतु जर तुम्हाला अशा पद्धतीने कोण हुंडा मागत असेल, मागण्या करत असेल तर अजिबात नाही. पोरगी देतोय तुम्हीच पैसे द्या नालायकांनो. अजिबात असल्या मागणाऱ्या घरात अजिबात पोरगी द्यायची नाही आणि अजिबात असल्या घराच्या मागण्या पूर्ण करायच्या नाहीत. मित्रांनो, ह्या हापापलेल्या लांडग्यांच्या अपेक्षा संपत नाहीत. आज मागणारा नेहमी मागणाराच राहतो, म्हणून तर भिकारी नेहमी भिकारी राहतात ना. भिकाऱ्याचं बघितलंय कधी वापिस झाले? नालायक भिकारी कुठचे मागणारे. ह्या अशा भिकारी घरात तुमची मुलगी द्यायची नाही. एवढी तुम्ही फुलापाखरासारखी सांभाळलेली ती मुलगी असते, अजिबात द्यायची नाही.
लग्नानंतर पण मी अनेक वेळा सांगत आलोय की मुलीला तुम्ही सांगणार, बायकोला सांगणार की ती चड्डी घालून बसली होती, हाफ शर्ट घातला होता आणि मग मी तिला सांगितले इथं नको घालू तिथं नको घालू. तू कोण सांगणार? लग्नाआधी तू पहिल्या दिवशी आदल्या दिवशी बघायला गेला तेव्हाच सांग की मला हाफ चड्डी चालणार नाही, तुझं तू लग्न करायचं का नाही ते मुलगी ठरवल. लग्न झाल्यावर तुम्ही असल्या कोणत्याही मागण्या तुम्ही करू शकत नाही. बायको पण नाही करू शकत की असंच कर तसंच कर. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. फक्त बायकांचं स्वातंत्र्य मोडलं तर डिवॅक्ट लागतो, पुरुषांचं स्वातंत्र्य मोडलं तर बिचारं काय लागत नाही. पण विषयांतर नको. तर मित्रांनो, अशा घरात अजिबात मुलगी देऊ नका की जिथं तुम्हाला काही मागितलं जातंय, हुंडा मागितला जातोय. हुंडा रुपी 10 रुपये जरी मागितले गेले ना तर त्या घरात मुलगी देऊ नका. यांची 10 रुपयाची हाऊस, भिकाऱ्यांची हाऊस कधी संपणार नाही. आजचे 10 उद्याचे 1000 लाख करोड बनतील ते तुम्हाला कळणार नाही. हे पैसे नाही दिले म्हणून त्यांची हवेस मिटणार नाही, ते खुश राहणार नाहीत, त्यांची भांडणं होणार. भांडणं होऊन आणखीन काय काय होणार, पुढं वाढत जाणार. मग तिला 750ची वागणूक दिली जाणार, चुकीची वागणूक दिली जाणार, टोमणे दिले जाणार, आबोला दिला जाणार. आणि याचा परिणाम तुमची मुलगी मग त्या लाईनीमध्ये तिसरी. रोजच वेगळ्या आत्महत्या घडत आहेत, परंतु समोर येणाऱ्या गोष्टीपैकी तिसरी वैष्णवी, गौरी, आता तिसरी. काय बघितलं होतं गौरीच्या घरच्यांनी? तर तो काही फार चांगल्या लेवलला आहे का, किंवा कुणाचं PA आहे का? PA काय पद आहे काय? तुम्हाला माहित नाही का की पॉलिटिक्स लोकांचे PAचं काय महत्व आहे? त्यातनं तुम्हाला कळायला पाहिजे की याने PAचा जॉब स्वीकारलाय तर काय. मला कुठल्या PA बद्दल बोलायचं नाही. 99 सगळे PA तुम्ही चांगले असाल. माझं मत आहे. कशाला बघायचंय असला मोठेबाजपणा? चांगलं बघा. PA अतिशय सुंदर असतील, जर ते म्हणत असतील की आम्हाला काही नको, हे लग्न पण मीच करतो, मी मोठा आहे, मी श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसे आहेत, मी लग्न पण मी माझ्या पैशाने करतो, चांगले आहेत ते. मागणी करत नाहीत, अधिक मासाला येत नाहीत, चांगले आहेत ते. कुणाला पैसे मागत नसतील, सगळ्यांची कामं मोफत करत असतील, जनतेचं काम रात्रंदिवस करत असतील, चांगले आहेत ते. असे असतील तर भेटू आपण. पण असल्या घरात परत पोरगी द्यायची नाही, हे तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा. जिथं जिथं मागणी होईल तिथं तिथं करू नका. आणि जर यदा कदाचित चुकून तुमची फसवणूक झाली आणि तुमचं लग्न, तुमच्या मुलीचं लग्न, त्या बाईचं लग्न जर अशा घरात झालेलं आहे, तर पहिल्या इन्स्टन्सला ज्यावेळेस तुमची मुलगी सांगेल की अशा प्रकारची मागणी झालेली आहे, ती मुलगी कधीच जड समजू नका. तो संसार होईल तुमची घाणेरडी. लहानपणाची तुमच्या म्हाताऱ्यांच्या पद्धती होत्या ना की काही करून तिथंच राहा, मेरस्तोपर्यंत तिथंच राहा, संसार झाला पाहिजे, तुमच्या पद्धती गेल्या आता. अजिबात नाही. तुमचा रोड तरी चालू आहे का जुन्या पुणे मुंबई हायवेला? तुमच्या रोडनं जाऊन जमल का आम्हाला? आमच्यासाठी एक्सप्रेस वे आहे ना, आम्हाला तोच लागेल. त्यामुळं कृपया करून म्हाताऱ्या माणसांनी गणपतीसारखं नीट राहावं, शांत राहावं, आशीर्वाद द्यावं, गप्पा मारायला येऊ नये. आणि तुमच्या इथिक्स, तुमच्या बोलणे, तुमच्या विचार हे सगळे आता आउटडेटेड झालेले आहेत. म्हाताऱ्यांनो, म्हाताऱ्या बायकांनो, सगळ्यांनो तुम्हाला नमस्कार करतो, प्रणाम करतो, आदर करतो. पण कृपया जर मुलीच्याकडून एक जरी अशी तक्रार आली की तिला अशी गोष्ट सासरकडून मागितली गेलेली आहे, गोड बोलून तिला तिथनं परत आणा आणि माहेरी ठेवा आणि त्याचा पुरावा बनवून डिवोर्स घ्या आणि त्याला चांगला धडा शिकवा. असं उदाहरण आलं पाहिजे. आणि त्या मुलीला वाजत गाजत आणा. पहिल्यांदा वाजत गाजत पाठवली त्यापेक्षा डबल वाजत गाजत आणवा. परंतु अशा घरात मित्रांनो तुमची मुलगी ठेवू नका. प्लीज कृपया करून मला माफी द्या, तुम्हाला मी फार कडक बोललो असेल तर माफ मागतो. परंतु या चुकीच्या मानसिकतेमुळे हे दोन्ही ज्या मुली त्यांचं आयुष्य खराब झालेले आहेत. वैष्णवीच्या घरचे पण त्यांनी अलर्ट राहिले असते, मग ते मुलीच्या संसारासाठी केलं, वाटलं होतं सुधरल. वाटण्याला काही इमोशन्सला गटराच्या पाण्याची सुद्धा व्हॅल्यू नाही. मातीनं तुमच्या शेतात ती माती स्व विकत जाते, त्या मातीला व्हॅल्यू आहे, पण ह्या भावनांना व्हॅल्यू नाही. त्या गौरी गरजे सांगत होते अनेक वेळा, मला असा त्रास होतो, तसा त्रास होतोय. नका रे, नका नका नका. तुमच्या जुन्या गोष्टी सगळ्यात आउटडेटेड झालेल्या आहेत. जिथं जिथं असा त्रास होत असेल तिथं तिथं तुमच्या मुलांना ठेवू नका. तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे की जिथं जिथं मागणी केली जात आहे, मुलगी लग्न करताना किंवा काय करताना, जिथं जिथं काही हुंडा काही पण मागितलं जात आहे लग्नाच्या आधी, तिथं मुलगी देऊ नका. आणि जर चुकून अशा घरात लग्न झालं असेल आणि लग्नानंतर अशी कुठली मागणी येत असेल तर तिथं तुमच्या मुलीला ठेवू नका. या 2 गोष्टी पाळा. आणि असले मृत्यू परत होणार नाहीत, असले लग्न आपण करणार नाही, असल्या लग्नात राहणार नाही, याची शपथ घ्या आणि मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.